नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण बनवणार आहोत डाळ बट्टी। बघा किती खुसखुशीत असे एकदम जाळीदार असे हे बट्टी, वरण आणि बटाट्याची अशी फ्राय बनवलेली आहे। सर्वप्रथम आपण इथे 1 वाटी तूर डाळ घेऊया आणि हे स्वच्छ आपण 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि हे आपण कुकरमध्ये लावून मस्त 4 शिट्टी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। डाळीला पावडर वगैरे लावलेली असते म्हणून आपण हे 3 पाण्याने स्वच्छ धुतलं पाहिजे आणि ह्याच्यात टाकूया हळद आणि अर्धा चमचा हिंग आणि थोडीशी मीठ आणि हे आता आपण लावत आहोत कुकरला आणि आपण इथे छान असे 4 शिट्टी काढून घेणार आहोत। आणि आता आपण इथे तोपर्यंत बट्टीसाठी पीठ आपण मळून घेऊया। इथे मी गव्हाचं पीठ घेत आहे। जेवढे व्यक्तींसाठी बनवत आहे तेवढ्या व्यक्तींसाठी अंदाजानुसार पीठ तुम्ही घेऊ शकता। इथे मी 3 वाटी पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप बारीक रवा टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आणि इथे आहे हे धणे पावडर टाकलेली आहे। धणे, बडीशोप आणि जिरं असं हे मिक्स वाटून घेतलेलं आहे। 1 चमचा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा थोडंसं हातावर चोळून टाकायचं आहे आणि कडकडीत तेल आपल्याला 2 चमचे टाकायचे आहेत आणि हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपण हळद टाकूया। हळद हे ऑप्शनल आहे। हे बघा अशा प्रकारे आपण इथे पीठ छान मळून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे जास्त घट्ट पण नाही जास्त सैलसर पण नाही, मीडियम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। मंडळी, जर तुम्ही इथवर माझा हा व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। इथे मी पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकूया आणि हे आपण पिठामध्ये मिक्स करूया म्हणजे बट्टी अशी मस्त कुरकुरीत होते आणि छान असं त्याला असे लेयर्स येतात। हे बघा अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेत आहोत। तुम्ही बघू शकता। आपण 10 मिनटं बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत इथे आपली डाळ शिजलेली आहे। हे आपण छान असं घोटून घेऊया आणि इथे आपण आधी डाळ बनवून घेऊया। इथे 2 मोठे चमचे आपण तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि ह्याच्यासाठी आपण 2 टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण असं चेचून घेतलेलं आहे। तेल तापलेलं आहे। आपण इथे आता टाकणार आहोत मोहरी। मोहरी छान अशी तडतडली की आपल्याला टाकायचं आहे जिरं। बघा अशा प्रकारे जिरं थोडंसं लालसर झालं की कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ता त्यानंतर आपण इथे हिरवी मिरची टाकणार आहोत। आपण इथे लाल तिखटचा वापर न करता हिरवी मिरचीचा वापर करत आहोत डाळीसाठी। आणि जाडसर चेचलेलं लसूण आहे। याच्याने डाळीला टेस्ट खूपच छान असं येतं। आणि हे बघा 2 टोमॅटो असे मी मोठे चॉप करून घेतलेलं आहे, ते टाकलेलं आहे। मस्त असं टोमॅटो थोडंसं नरम होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही डाळ शिजवून घेतलेली आहे ती टाकायची आहे। वाव, तुम्ही बघू शकता। आणि ही आपल्याला बट्टीसाठी डाळ थोडी पातळच लागते म्हणून इथे आपण
पाणी ॲड केलेलं आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे। मस्त असं खळखळून इथे उकळी आलेली आहे डाळीला। आपण इथे गॅस बंद करूया आणि वरून मस्त अशी कोथिंबीर टाकूया। बघू शकता किती छान अशी ही डाळ इथे झालेली आहे आणि इकडे आपलं बट्टीचं पीठ पण छान असं मऊसूत झालेलं आहे। आणि ते थोडंसं असं मळून घेऊया। थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि ह्याचे बट्टी तुम्हाला छोटे मोठे कसे लागतील त्याप्रमाणे आपण इथे ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्रकारे तुम्ही बट्टी तयार करून घ्या। हे बघा, असं एक गोळा घेऊन थोडंसं हाताने पसरट करून तेल लावायचं आहे। परत त्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे। परत एकदा इथे आपण तेल लावायचं आहे। अशा प्रकारे 3 वेळा आपण हे करून घ्यायचं आहे। असं केल्याने छान असं तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला हे बट्ट्या तयार करून घ्यायचे आहेत। असं 3 वेळा आपल्याला ही असे परतून घ्यायचं आहे आणि मस्त असं याला गोल मोदकासारखं करून आपण इथे छान असं गोल आकार द्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण या सर्व पिठांचे आपण अशा बट्ट्या तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। इथे मी स्टीमर आधीच गरम करायला ठेवलेला आहे आणि आतून छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे सर्व बट्ट्या आपण स्टीमरमध्ये ठेवायचं आहे किंवा कढईमध्ये पण तुम्ही चाळण ठेवून हे वाफवून घेऊ शकता। अशा प्रकारे छान हे बट्ट्या आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। 15 मिनटं आपल्याला हे मीडियम आचेवरती वाफवून घ्यायचे आहेत। हे बघा, आता आपण 15 मिनटं झालेली आहेत। चेक करूया। आपण चाकूनी चेक करूया। बघा, चाकू एकदम साफ स्वच्छ निघालेला आहे, म्हणजे आपल्या ह्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत, छान वाफलेले आहेत। काढून आपण एक 5-10 मिनटं थंड होऊन देऊया त्याला आणि आता आपण हे काढून घेऊया। बघू शकता मस्त असं फुललेले आहेत बट्ट्या। आणि आता आपण ह्याला चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण हे बट्टी कट करून घेऊया। हे तुम्ही 2 भागामध्येही कट करू शकता। बघा, बघू शकता तुम्ही आतमध्ये किती छान असे लेयर्स आलेले आहेत आणि असे 4 भागातही आपण हे कट करून घेऊ शकतो। बघा, मस्त असं हे वाफवले गेलेले आहेत। हे अर्धा किलो पिठाचे मी बट्टी तयार केलेली आहे। याच्यामध्ये 4 जणांसाठी हे पोटभर खाणं होईल। अशा प्रकारे आपण हे सर्व बट्टी कट करून घेतलेले आहे आणि इथे तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापून झालेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि
बट्टी आता आपण तळून घेणार आहोत. तुम्ही न तळता असेही खाऊ शकता. खूपच छान हे डाळीबरोबर लागतात. वरून तुपासोबत सर्व करायचं आहे. इथे मी तळून करत आहे. जास्त न घालता 7 ते 8 असे पीस आपण इथे घालणार आहोत आणि लो टू मिडियम आचेवरती आपण हे तळून घ्यायचं आहे. जास्तही कडक नाही तळायचं आहे आपल्याला. मीडियम असं थोडंसं ब्राऊन झाले की असं सोनेरी रंग आलं की आपण हे बट्टी काढून घेऊया. म्हणजे वरून कुरकुरीत आणि आतून थोडेसे असे खुसखुशीत हे बट्टी तयार होतात. बघा किती छान असं रंग आलेला आहे. वाव, तुम्ही बघू शकता किती छान हे बट्टी तयार झालेली आहे. आपण वरण आणि बटाट्याचे काचऱ्या ह्याच्यासोबत सर्व करूया. ह्याची खायची पद्धत म्हणजे आपण ही बट्टी अशी मस्त चुरून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला बघा किती छान असं दिसत आहे. आणि वरून आपल्याला मस्त अशी डाळ ओतायची आहे आणि मस्त असं खायचं आहे. खूपच छान, भन्नाट, अप्रतिम हे डिश आहे. नक्की एकदा करून बघा. असेच खात राहा, नेहमी हसत राहा. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.